तर नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र एज्युकेशन झोनमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. TCS एक्सप्लेनेशन सिरीजमधील आजचे क्वेश्चन पेपर आहे 15 ऑक्टोबरला झालेलं DMER लोअर ग्रेड स्टेनोग्राफरचं. शिफ्ट आहे सेकंड शिफ्ट आणि इंग्लिश ग्रामरचं एक्सप्लेनेशन आपण या ठिकाणी बघणार आहोत. मित्रांनो, या ठिकाणी तुमची एक मागणी मी पूर्ण करत आहे. जे की तुम्हाला ऑलरेडी टिक केलेले आन्सर्स नको होते, आता मी या स्लाईडच्या माध्यमातून हे सर्व एक्सप्लेनेशन घेणार आहे. ज्यात 4 ऑप्शन असतील आणि करेक्ट ऑप्शन जे असेल हाईड केलं जाईल. त्यानंतर एक्सप्लेनेशन करून ते जे ऑप्शन्स आहेत मित्रांनो, ते ऑप्शन तुम्हाला शो केले जातील आणि सोबत एक्सप्लेनेशन प्रिंटेड एक्सप्लेनेशन पण दाखवलं जाईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक पण करा. बघा, प्रश्नाचं स्ट्रक्चर असं असेल. क्वेश्चन असेल, त्यानंतर ऑप्शन्स, ओके, क्वेश्चन्स त्यानंतर ऑप्शन्स असेल, त्यानंतर एक्सप्लेन करून दाखवलं जाईल आणि त्यानंतर तुम्हाला एक्सप्लेनेशन शो केलं जाईल. ओके, एक्सप्लेनेशन या ठिकाणी तुम्हाला दिसेल. त्यानंतर तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे मारून ठेवू शकता. तर बघा, पहिला क्वेश्चन आर्टिकलचा क्वेश्चन या ठिकाणी आलेला आहे आणि ब्लँकमध्ये तुम्हाला एक आर्टिकल फिल करायचं आहे. बघा, सेंटेन्स काय म्हणत आहे, युजिंग बायनाकुलर्स दे वॉच द बर्ड इन ब्लँक लेक. ओके, मराठी मिनिंग जर बघितली तर बायनाकुलरच्या सहाय्याने काय होईल, बायनाकुलरच्या सहाय्याने दे वॉच द बर्ड, त्यांनी एक पक्षी बघितला. कुठे बघितला, लेकमध्ये. लेक म्हणजे काय होतं, सरोवर. ओके, लेक हा काय आहे, एक नाऊन आहे आणि नाऊनसाठीच हे आर्टिकल वापरले जात असतात. लेक म्हणजेच सरोवर आणि सरोवर हा एक काय आहे, सामान्य नाम आहे. ओके, सामान्य नाम आहे आणि सामान्य नामापूर्वी आपण कोणते आर्टिकल यूज करत असतो, ए किंवा ॲन. हे दोन आर्टिकल आपण सामान्य नामाच्या पूर्वी यूज करत असतो. पण मी आधी पण तुम्हाला सांगितलं आहे की ओळखीच्या, ओके, ओळखीच्या किंवा माहीत असलेल्या ठिकाणासाठी, ओळखीच्या किंवा माहीत असलेल्या ठिकाणासाठी, माहिती असलेल्या ठिकाणासाठी आपण कोणता आर्टिकल यूज करतो, द हा आर्टिकल यूज करतो ना. आणि सेम या क्वेश्चनमध्ये झालेला आहे. बघा, हा जेव्हा सेंटेन्स बोललेला आहे तेव्हा हा आधीच, म्हणजे ही जी घटना आहे ही घटना आधीच घडून गेलेली आहे. ओके, म्हणजे जेव्हा प्रेझेंटमध्ये, ओके, बघा ही घटना या ठिकाणी घडलेली आहे, ओके, पास्टमध्ये. आणि जेव्हा हा प्रेझेंटमध्ये बोलत आहे की त्यांनी एक पक्षी बघितला, ओके, सरोवरामध्ये, तर तो कोणत्याही सरोवराचं नाव घेईल का, तर नाही. ओके, कोणत्याही सरोवराचं नाव घेणार नाही, तर तो नेमका एक तलाव, ओके, तो नेमका एका तलावाचं नाव घेईल की त्या ठिकाणी त्यांनी काय बघितलं, एक पक्षी बघितला. ओके, म्हणून या ठिकाणी डेफिनेट आर्टिकल लावला जाईल आणि डेफिनेट आर्टिकल कोणता असतो, द असतो. ओके, तुमचं चौथा ऑप्शन या ठिकाणी बरोबर असेल. पुन्हा एकदा बघा, या ठिकाणी हा जो लेक आहे हा सरोवर आहे, म्हणजे एका गावात असलेले जे सरोवर आहेत, 3-4 सरोवर, या सर्व सरोवरांना संबोधून म्हणत नाही आहे, तर हा नेमका एक तलाव. ओके, या एका तलावाची गोष्ट या ठिकाणी करत आहे. ते जे बसले होते, ओके, ते तिथंच त्या ठिकाणी त्यांनी पक्षी बघितला, ना की या सरोवरांमध्ये. ओके, आणि जेव्हा प्रेझेंटमध्ये हा सांगत असेल तेव्हा याच तलावाची गोष्ट केली जाईल, म्हणून या ठिकाणी कोणता आर्टिकल येईल, डेफिनेट आर्टिकल. ओके, एक्सप्लेनेशन बघून घ्या मित्रांनो. बघा, या ठिकाणी उल्लेख केलेले जे लेक आहे, सरोवर आहे, ते काय आहे, विशिष्ट सरोवर आहे, त्यामुळे या ठिकाणी द येईल, ना की अदर ऑप्शन्स. ओके, स्क्रीनशॉट मारून घ्या. ओके, समोर चला, दुसरा क्वेश्चन बघा. ॲडजेक्टिव्हचा हा क्वेश्चन आलेला आहे. ॲडजेक्टिव्ह तुम्हाला ब्लँकमध्ये फिल करायचे आहे. सेंटेन्स काय म्हणत आहे, द प्रोफेसर वॉज नोन फॉर हर ॲप्रोच, ब्लँक ॲप्रोच. ओके, एन्श्युरिंग एव्हरी लेक्चर वॉज डिलेवर फ्लॉलेसली. ओके, फ्लॉलेसली म्हणजे काय होतं, निर्दोषपणे. तर या ठिकाणी मराठी मिनिंग जर बघितलं तर ही जी प्रोफेसर आहे ती कशासाठी ओळखली जाते, तिचा एक ॲप्रोच आहे. ओके, आणि त्यामुळे ती आपलं प्रत्येक लेक्चर कसं देत असते, निर्दोषपणे देत असते. ओके, तर हा ॲप्रोच कसा असेल मित्रांनो, ॲप्रोच केअरलेस असेल का, ओके, निष्काळजीपणाचा ॲप्रोच असेल का, तर नक्कीच नाही. ओके, त्यानंतर आळशीपणाचा ॲप्रोच असेल का, तर नक्कीच नाही. घाईचा पण ॲप्रोच असणार नाही, तर तो काय असेल, मेटॅक्युलस. मेटॅक्युलस म्हणजे काय होतं, बारीक सारीक. ओके, बारीक सारीक गोष्टीचा विचार करून बोलणारी व्यक्ती. ओके, बारीक सारीक. ओके, ओव्हरऑल काय होईल की ही जी प्रोफेसर आहे ती कशासाठी ओळखली जाते, ती तिचा जो ॲप्रोच आहे, ओके, मेटॅक्युलस ॲप्रोच, या ॲप्रोचमुळे ती प्रत्येक लेक्चर कसं देत असते, फ्लॉलेसली देत असते, म्हणजे निर्दोषपणे देत असते. ओके, म्हणून या ठिकाणी पण तुमचं चौथा ऑप्शन करेक्ट असेल. ओके, बघा, एक्सप्लेनेशनसुद्धा बघून घ्या, 1 मिनिट. बघा, योग्य उत्तर काय आहे, मेटॅक्युलस हा योग्य उत्तर आहे.
आणि काळजीपूर्वक आणि तपशीलवार कामाचा उल्लेख या ठिकाणी केला जात आहे. ओके, तर इतर पर्याय चुकीचे आहेत. केअरलेस निष्काळजी होईल, आळशी म्हणजे लेझी, हेस्टी म्हणजे घाईघाईने, हे सर्व नकारात्मक आहेत मित्रांनो. आणि या ठिकाणी जो डिलिव्हर केलं जातं निर्दोषपणे हे काय पॉझिटिव्ह आहे, आणि इथे पण आपल्याला पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्हची गरज होती. त्यामुळे या ठिकाणी कोणता ऑप्शन करेक्ट असेल? मेटॅक्युलस, चौथा ऑप्शन या ठिकाणी करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा तिसरा क्वेश्चन. ब्लँक तुम्हाला या ठिकाणी फिल करायची आहे. क्वेश्चन बघा, शी इज वन ऑफ द ब्लँक डिबेटर्स वी हॅव एव्हर हॅड ॲट दिस स्कूल. बघा ओव्हरऑल मिनिंग जर बघितली ती तर काय होईल की ती एक अशी डिबेटर आहे की तिच्यासारखं आम्ही कुणीही या ठिकाणी बघितलं नाही. म्हणजे तिच्यासारखं कधीच आम्ही बघितलं नाही. ती अशी काय आहे? डिबेटर्स आहे. ओके, म्हणजे डिबेट करणारी व्यक्ती आहे अशी ओव्हरऑल या ठिकाणी मिनिंग निघतं. आणि बघा या ठिकाणी वन ऑफ द आहे, आणि वन ऑफ द हे केव्हा आपण यूज करतो मित्रांनो? जेव्हा सुपरलेटिव्ह डिग्री असेल. ओके, आणि सुपरलेटिव्ह डिग्रीचा ॲडजेक्टिव्ह या ठिकाणी कोणता आहे? तर या ठिकाणी बेस्ट आहे. ओके, बेटर हे काय कंपॅरेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्ह आहे. ओके, आणि सेंटेन्समध्येच म्हटलं आहे मित्रांनो की तिच्यासारखा कोणीही डिबेटर्स आहे नाही. ओके, म्हणून ती काय असेल? वन ऑफ द बेस्ट असेल. ओके, पहिलं ऑप्शन तुमचं या ठिकाणी करेक्ट असेल. नेक्स्ट बघा, पुन्हा आपल्याला या ठिकाणी ब्लँक फिल करायची आहे. ड्युरिंग द आफ्टरनून द सन वॉज व्हेरी ब्राईट. म्हणजे दुपारच्या वेळी सन कसा होता? खूप प्रकाशमान होता, खूप तापलेला होता, आणि त्याची रेज ब्लाइंडेड त्याची किरणे आपल्याला काय करत होती? आम्हाला अंधुक करत होती म्हणा, किंवा आंधळे करत होती, अशी ओव्हरऑल मिनिंग निघतं. जर बघितलं इतका क्लॉज, तर इतक्या क्लॉजमध्ये आपल्याला एक क्लॉजमध्ये काय काय असतं? सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट असतं. रेज हा नाऊन आहे, हा एक सब्जेक्टचा या ठिकाणी काम करत आहे. ब्लाइंडेड हा वर्ब आहे, आणि अस हा या ठिकाणी ऑब्जेक्टचं काम करत आहे. ओके, जर ऑप्शनमधून आपण इट जर सिलेक्ट केलं तर या ठिकाणी दोन सब्जेक्ट येतील मित्रांनो. त्यामुळे इट आपण या ठिकाणी यूज करू शकत नाही. आणि हा नाऊन आहे, आणि नाऊनच्या अगोदर जनरली काय येत असतं? ॲडजेक्टिव्ह येत असतं ना. नाऊनची विशेषता सांगणारा एक ॲडजेक्टिव्ह येत असतं. ओके, आणि तुम्ही याआधी शिकलेले आहात का असा पण प्रोनाऊन असतात की ते काय करत असतात? पजेसिव्ह ॲडजेक्टिव्हचं काम करत असतात. सेंटेन्समध्ये स्वामित्व दर्शक विशेषण बनण्याचं काम करत असतात. ओके, आता आपल्याला माहीत आहे की यशच्या अगोदर ॲपॉस्ट्रॉफी जर असली तर त्या ठिकाणी स्वामित्व बनतं. पण या ठिकाणी हा जो या ठिकाणी इट्स आहे मित्रांनो, पजेसिव्ह ॲडजेक्टिव्हचं काम या ठिकाणी हा करत नाही, तर हा एक ॲब्रेवेट आहे. कशाचा? हा इट इजचा. ओके, इट इजचा ॲब्रेवेट आहे मित्रांनो. त्यामुळे या ठिकाणी कन्फ्यूज होऊ नका. तर या ठिकाणी पजेसिव्ह ॲडजेक्टिव्हचं काम कोण करेल मित्रांनो? इट्स करेल. ओके, इट्स रेज ब्लाइंडेड असं या ठिकाणी मिनिंग तयार होईल. ओके, म्हणून चौथा ऑप्शन या ठिकाणी करेक्ट असेल. ओके, बघा एक्सप्लेनेशनसुद्धा बघून घ्या. बघा योग्य उत्तर काय आहे? योग्य उत्तर इट्स आहे, कारण ते स्वामित्व दर्शवणारे सर्वनाम आहे. इतर पर्याय चुकीचे आहेत. ओके, नेक्स्ट बघा, एरर तुम्हाला या ठिकाणी शोधायची आहे, आणि एरर नसेल तर नो एरर हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. 3 पार्टमध्ये हा सेंटेन्स तोडलेला आहे. बघा सेंटेन्स काय म्हणत आहे? व्हाय आर युअर आईज सो टायर्ड? शी आस्क्ड. तिने विचारलं की तुझे डोळे इतके थकलेले का आहेत? ओके, ही रिप्लायड आय एम स्टडिंग ऑल नाईट. ओके, बघा या ठिकाणी हा रिप्लाय काय करतो की मी काय करत आहे? पूर्ण रात्रभर स्टडी करत आहे, असं या ठिकाणी म्हणत आहे. हे सेंटेन्स जर बघितलं मित्रांनो, आय एम स्टडिंग ऑल नाईट, तर हे तुम्हाला बरोबर वाटतं का? कारण या ठिकाणी ऑल नाईट आहे, आणि ऑल नाईट हा जनरली आपण कोणत्या टेन्समध्ये यूज करतो? पास्ट टेन्समध्ये. ओके, त्यामुळे आय एम स्टडिंगच्या ऐवजी काय असायला पाहिजे होतं? आय वॉज स्टडिंग. तेव्हाच तो सेंटेन्स काय झाला असता? बरोबर झाला असता. ओके, त्यामुळे या तिसऱ्या पार्टमध्ये काय आहे? एरर आहे. तुमचं तिसरा ऑप्शन करेक्ट असेल. ओके, एक्सप्लेनेशन पण बघून घ्या. बघा ऑल नाईट असल्यामुळे भूतकाळातील क्रिया दर्शवण्यासाठी काय आपल्याला यूज करावं लागेल? आय वॉज स्टडिंग ऑल नाईट. ओके, नेक्स्ट बघा, पुन्हा या ठिकाणी एरर आपल्याला शोधायचे आहे, आणि एरर नसेल तर नो एरर मार्क करायचा आहे. ओके, शी विल हॅव गेन इनफ एक्सपिरियन्स टू अप्लाय फॉर द जॉब बाय द एंड ऑफ द इयर. ओव्हरऑल मिनिंग जर बघितली तर वर्षाच्या शेवटीपर्यंत तिने इनफ एक्सपिरियन्स म्हणजे पुरेसे अनुभव धारण केलेले असेल. ओके, या ठिकाणी काय विल हॅव गेन्ड आहे, फ्युचर परफेक्ट आहे. या ठिकाणी जो बाय द एंड ऑफ द इयर आहे मित्रांनो, हा काय दर्शवत असतं? फ्युचर टेन्स दर्शवत असतं, आणि यानुसार या ठिकाणी फ्युचर परफेक्ट बरोबर आलेला आहे. त्यानंतर इनफ एक्सपिरियन्समध्ये सुद्धा कोणतीही गडबड नाही आहे. त्यानंतर टू अप्लाय फॉर द जॉब बाय द एंड
ऑफ द इयर इथं पण कोणतीही गडबड आहे नाही, त्यामुळे या ठिकाणी काय असेल मित्रांनो, नक्कीच नो एरर हा ऑप्शन करेक्ट असेल. ओके, कारण कोणतीही चूक या ठिकाणी आढळत नाही. याचं एक्सप्लेनेशन बघायची तर तसंही गरज नाही, पण बघून घ्या. नेक्स्ट बघा, करेक्ट पंच्युएशन असणारा ऑप्शन तुम्हाला खालील ऑप्शनमधून सिलेक्ट करायचा आहे. बघा, सेंटेन्सची मिनिंग आधी बघूयात आपण. द विलेजर्स एक्सक्लेम विथ जॉय म्हणजे आनंदाने उद्गारले. लुक, द सोलर पॅनल हॅव बीन इन्स्टॉल्ड अँड सून देअर विल बी इलेक्ट्रिसिटी इन अवर हाऊस. म्हणजे हे लोक काय झाले, उद्गारले म्हणजे आनंदाने उद्गारले की बघा, लुक म्हणजे बघा, सोलर पॅनल इन्स्टॉल केले जात आहेत आणि लवकरच आपल्या घरी इलेक्ट्रिसिटी येईल, असं ओव्हरऑल या ठिकाणी मिनिंग निघेल. ओके, या पूर्ण सेंटेन्समध्ये उद्गारवाचक भाव आहे, त्यामुळे आपल्याला उद्गारवाचक चिन्ह पण पाहिजे आहे. पण या ठिकाणी चिन्ह आहे का मित्रांनो, पहिल्या ऑप्शनमध्ये चिन्ह नाही, त्यामुळे हा ऑप्शन कट होईल. त्यानंतर या तिन्ही ऑप्शनमध्ये उद्गारवाचक चिन्ह आलेला आहे. ओके, आता बघा या तीनपैकी कोणता कटू शकतं. त्यानंतर जर बघितलं तर बोलणाऱ्याचे जे शब्द असतात ते अवतरण चिन्हामध्ये आपण लिहित असतो. तर या ठिकाणी बघा, अवतरण म्हणजे बोलणाऱ्याचे जे शब्द आहेत ते कुठपासून कुठपर्यंत आहेत, हाऊसपर्यंत, लुकपासून हाऊसपर्यंत. या ठिकाणी हा म्हणत आहे बघा की सोलर पॅनल इन्स्टॉल केले जात आहे आणि लवकरच आपल्या घरात इलेक्ट्रिसिटी येईल, असं या ठिकाणी म्हणत आहे. ओके, म्हणजे हे जे शब्द आहेत बोलणाऱ्याचे हे इन्व्हर्टेड कॉमामध्ये पाहिजे. पण जर चौथा ऑप्शन जर बघितलं, या ठिकाणी इन्व्हर्टेड कॉमा आहे का, इथं इन्व्हर्टेड कॉमा पाहिजे होता. ओके, डबल आयदर सिंगल. ओके, त्यामुळे तुमचा चौथा ऑप्शन पण कॅन्सल होत आहे. त्यानंतर जर बघितलं, बघा मराठीमध्ये आपण म्हणतो बघा. ओके, बघा त्या ठिकाणी काय आहे, साप आहे, त्या ठिकाणी साप आहे. ओके, साप आहे. ओके, हा जो व्यक्ती आहे हा काय म्हणत आहे, बघा त्या ठिकाणी काय आहे, साप आहे, आणि इथं फुल स्टॉप आहे. तर बघा नंतर काय येईल मित्रांनो, कॉमा येईल. त्याच प्रकारे या ठिकाणी पण लुक नंतर काय यायला पाहिजे, कॉमा यायला पाहिजे. पण ह्या सेंटेन्समध्ये कॉमा आलेला आहे का, नाही, त्यामुळे हा पण सेंटेन्स कॅन्सल होईल. त्यामुळे तुमचं करेक्ट ऑप्शन काय असेल, बी असेल. ओके, बी हा करेक्ट ऑप्शन असेल. बघा एक्सप्लेनेशनसुद्धा बघून घ्या. बघा योग्य उत्तर काय आहे, दुसरा पर्याय आहे, कारण त्यात स्वल्पविराम, अवतरण चिन्ह आणि उद्गारवाचक चिन्ह योग्य ठिकाणी वापरलेलं आहे. इतर पर्याय चुकीचे आहेत, कारण पहिल्यात काय उद्गारवाचक चिन्ह नाही, तिसऱ्यात लुक नंतर स्वल्पविराम नाही, आणि त्यानंतर चौथ्यात अवतरण चिन्ह नाही. ओके, त्यामुळे कोणता ऑप्शन बरोबर असेल, दुसरा ऑप्शन करेक्ट असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुन्हा या ठिकाणी तुम्हाला एरर शोधायची आहे. 4 पार्टमध्ये हा सेंटेन्स तोडलेला आहे आणि एका पार्टमध्ये काहीतरी एरर आलेली आहे. ओके, बाय द टाईमपासून सुरू होणारा सेंटेन्स आहे मित्रांनो, आणि याआधी पण मी शिकवलेलं आहे की जेव्हा कधी बाय द टाईमवाला क्वेश्चन आला तर त्याचे 2 प्रकारे सेंटेन्स बनू शकतात. पहिला प्रकार जर बाय द टाईमला जोडून, ओके, बाय द टाईमला जोडून कोणता टेन्स येत असेल, सिंपल पास्ट येत असेल. ओके, सिंपल पास्ट येत असेल तर नेक्स्टवाला क्लॉज काय असेल मित्रांनो, पास्ट परफेक्ट. ओके, पास्ट परफेक्ट असेल. त्यानंतर दुसरी कंडिशन काय बनतं, बाय द टाईमसोबत जर सिंपल प्रेझेंट येत असेल. ओके, सिंपल प्रेझेंट येत असेल तर त्यानंतर येणारा क्लॉज काय असेल मित्रांनो, फ्युचर परफेक्ट. ओके, हे 2 कंडिशन लक्षात ठेवा मित्रांनो. बाय द टाईमसोबत जर सिंपल पास्ट असेल, बाय द टाईमला लागून सिंपल पास्ट असेल तर नंतरचा क्लॉज काय असेल, पास्ट परफेक्ट असेल. आणि बाय द टाईमसोबत सिंपल प्रेझेंट येत असेल तर नंतरचा क्लॉज काय असेल, फ्युचर परफेक्ट असेल. ओके, आता सेंटेन्समध्ये बघा, बाय द टाईम प्रिया अराइव्ड ॲट द एअरपोर्ट द बोर्डिंग गेट क्लोज्ड अँड हर फ्लाईट हॅड ऑलरेडी टेकन ऑफ. बघा मित्रांनो, बाय द टाईमसोबत कोणता टेन्स आलेला आहे, सिंपल पास्ट आलेला आहे. सिंपल पास्ट जर असेल तर नेक्स्ट क्लॉजमध्ये काय येतं मित्रांनो, पास्ट परफेक्ट येतं. ओके, तर या ठिकाणी बघा काय आलेलं आहे, गेट द बोर्डिंग गेट क्लोज्ड. ओके, पास्ट परफेक्ट आहे का मित्रांनो, नाही आहे. बघा, जरी या ठिकाणी कंपाऊंड अँडने जोडलेले 2 क्लॉज कोणता सेंटेन्स बनतो, कंपाऊंड सेंटेन्स बनतो. तर या दोन्ही क्लॉजमध्ये काय पाहिजे होतं तुम्हाला, पास्ट परफेक्ट पाहिजे होतं. तर इथं हॅड ऑलरेडी टेकन ऑफ म्हणजे पास्ट परफेक्ट आहे, पण या क्लॉजमध्ये पास्ट परफेक्ट आलेला आहे का, नाही, तर हा काय आहे, सिंपल पास्ट आलेला आहे. ओके, या ठिकाणी काय पाहिजे होतं, पास्ट परफेक्ट पाहिजे होतं. या ठिकाणी कसं होईल सेंटेन्स, द बोर्डिंग गेट काय होईल, हॅड क्लोज्ड. ओके, क्लोज असं या ठिकाणी करेक्ट
असायला पाहिजे, पण या ठिकाणी काय आहे, चुकीचं आहे. ओके, सिम्पल पास्ट यूज केलं आहे, जे की पास्ट परफेक्ट पाहिजे होतं. त्यामुळे कोणत्या पार्टमध्ये एरर असेल, तिसऱ्या पार्टमध्ये एरर असेल. सी हा ऑप्शन तुमचा करेक्ट असेल. ओके, एक्सप्लेनेशनसुद्धा बघून घ्या. बघा, बोर्डिंग गेट क्लोज ऐवजी काय असायला पाहिजे मित्रांनो, द बोर्डिंग गेट हॅड क्लोज. कारण एक क्रिया काय होत आहे, अराइव्ड पूर्वी घडलेली आहे, तर इतर पर्याय काय आहेत, चुकीचे आहेत. ओके, त्यानंतर बघा, एक इडियम आलेली आहे आणि या इडियमची बेस्ट मिनिंग तुम्हाला 4 ऑप्शनपैकी शोधायची आहे. बघा, चिव द कूड. चिव द कूड म्हणजे काय होतं, शांतपणे विचार करणे किंवा काळजीपूर्वक. ओके, काळजीपूर्वक किंवा शांतपणे विचार करणे. शांतपणे किंवा काळजीपूर्वक विचार करणे. ओके, काळजीपूर्वक विचार करणे. ओके, तर बघा ऑप्शनमध्ये टू मेक अ सडन डिसिजन म्हणजे सडन डिसिजन घेणे होईल का, नाही होणार. त्यानंतर टू टॉक कंटिन्युअसली विदाउट अ ब्रेक. विदाउट ब्रेक कंटिन्युअसली बोलत राहणे होईल का, नाही होणार. त्यानंतर टू रिग्रेट पास्ट डिसिजन, पूर्वी घेतलेल्या डिसिजनवर रिग्रेट करणे हे होईल का, नाही होणार. तर काय होईल, टू थिंक स्लोली, हळूवार विचार करणे आणि काळजीपूर्वक एखाद्या गोष्टीबद्दल विचार करणे हे ऑप्शन तुमचं काय असेल, करेक्ट असेल. ओके, ऑप्शन डी हे करेक्ट असेल. जर एक्सप्लेनेशन जर बघितलं तर सेम आहे. टू थिंक स्लोली अँड केअरफुली अबाउट समथिंग. चेव द कूड या म्हणीचा अर्थ एखाद्या गोष्टीवर हळूवार आणि काळजीपूर्वक विचार करणे असा होतो. त्यामुळे इतर पर्याय चुकीचे आहेत. ओके, त्यानंतर बघा, एक प्रोवर्ब आलेली आहे. एक मिनिट, एक प्रोवर्ब आलेली आहे आणि या प्रोवर्बची मिनिंग तुम्हाला 4 ऑप्शनपैकी शोधायची आहे. बघा, इझी कम इझी गो. ओके, जे इझिली येतं मित्रांनो ते इझिली जाऊ पण शकतं. ओके, जे इझिली मिळू शकतं ते इझिली जाऊ पण शकतं असं या ठिकाणी मिनिंग निघतं. ऑप्शन बघा, यू शुडंट वेस्ट मनी ऑन एक्सपेन्सिव्ह थिंग्स. म्हणजे एक्सपेन्सिव्ह ज्या महाग गोष्टी आहेत त्यांच्यावर वेस्ट करायला नाही पाहिजे असं या ठिकाणी मिनिंग निघतं. ही मिनिंग याच्याशी जुळेल का मित्रांनो, नाही जुळणार. त्यानंतर यू शूड टेक बेटर केअर ऑफ बिलॉंगिंग म्हणजे तुमच्याजवळ असणाऱ्यांची चांगली काळजी घ्या, हे पण या ठिकाणी होणार नाही. त्यानंतर बघा, थिंग्स गेन इझिली कॅन बी लॉस्ट जस्ट ॲज इझिली म्हणजे ज्या गोष्टी इझिली तुम्हाला मिळतात, ओके, त्या काय होऊ शकतात, तुमच्याकडून जाऊ पण शकतात इझिली. म्हणून या ठिकाणी जे करेक्ट ऑप्शन काय असेल, तिसरं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल. ओके, त्यानंतर बघा, प्रोवर्ब आलेली आहे एक. या प्रोवर्बची मिनिंग या 4 ऑप्शनपैकी करेक्ट मिनिंग आपल्याला शोधायचं आहे. इझी कम इझी गो म्हणजे जे इझिली येतं मित्रांनो ते इझिली जाऊ पण शकतं असं या ठिकाणी ओव्हरऑल मिनिंग निघतं. तर ऑप्शन बघा, यू शुडंट वेस्ट मनी ऑन एक्सपेन्सिव्ह थिंग्स म्हणजे महाग गोष्टीवर तुम्हाला वेस्ट म्हणजे पैसे वेस्ट करायला नाही पाहिजे असं या ठिकाणी मिनिंग निघतं. ही मिनिंग अशी जुळेल का मित्रांनो, नाही जुळणार. त्यानंतर यू शूड टेक बेटर केअर ऑफ युअर बिलॉंगिंग म्हणजे तुमच्याजवळ असणाऱ्यांची चांगली काळजी घ्या असं या ठिकाणी म्हणता, ही पण मिनिंग जुळत नाही मित्रांनो. त्यानंतर थिंग्स गेन इझिली कॅन बी लॉस्ट जस्ट ॲज इझिली म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला इझिली मिळू शकतात त्या इझिली तुमच्याकडून जाऊ पण शकतात अशी या ठिकाणी मिनिंग आहे मित्रांनो. आणि ही मिनिंग करेक्ट या मिनिंगशी जुळतं, या प्रोवर्बशी जुळतं मित्रांनो. म्हणून तुमचं करेक्ट ऑप्शन काय असेल, सी असेल. ओके, एक्सप्लेनेशन बघून घ्या. या म्हणीचा अर्थ सहज प्राप्त झालेली गोष्ट सहज गमावली जाते असा होतो, म्हणून इतर पर्याय चुकीचे आहेत. ओके, त्यानंतर बघा, हायलाइटेड सेगमेंटसाठी ऑप्शनमध्ये असणारी करेक्ट इडियम आपल्याला शोधायची आहे. बघा, हायलाइटेड या ठिकाणी काय आहे, स्टार्टेड द प्रोजेक्ट आहे. ओव्हरऑल सेंटेन्सची जर मिनिंग बघितली तर आफ्टर मंथ्स ऑफ प्लॅनिंग म्हणजे खूप महिन्यांच्या प्लॅनिंग नंतर द कंपनी फायनली स्टार्टेड द प्रोजेक्ट म्हणजे प्लॅनिंग नंतर आता त्यांनी काय केलेलं आहे, प्रोजेक्टला स्टार्ट केलेला आहे. म्हणजे एखाद्या कृतीपूर्वी प्लॅनिंग केलेली आहे आणि प्लॅनिंगनुसार आता काय होणार आहे, कामाला सुरुवात होणार आहे असं या ठिकाणी ओव्हरऑल मिनिंग निघतं. ऑप्शन जर बघितलं तर किक द बकेट म्हणजे काय होतं, मरण पावणे होतं. त्यानंतर लेट द कॅट आउट ऑफ द बॅग म्हणजे एखादं गुपित उघड करणे होतं. त्यानंतर मिस द बोट म्हणजे एखादी संधी गमावणे होतं. ओके, हे तिन्ही ऑप्शन या स्टार्टेड द प्रोजेक्ट या मिनिंगशी जुळत नाही मित्रांनो. तर काय जुळतं, गॉट द शो ऑन द रोड म्हणजे रोडवर आता काय झालेलं आहे, या शोची सुरुवात झालेली आहे असं या ठिकाणी ओव्हरऑल मिनिंग निघेल. त्यामुळे तुमचं पहिलं ऑप्शन करेक्ट असेल. ओके, बघा एक्सप्लेनेशन, गॉट द शो ऑन द रोड याचा अर्थ काय होतं, याचा अर्थ एखादे काम सुरू करणे असा होतं. इतर पर्याय किक द बकेट म्हणजे मरण पावणे,
त्यानंतर लेट द कॅट आउट ऑफ द बॅग म्हणजे गुपित उघड करणे, आणि मिस द बोट म्हणजे संधी गमावणे होतं. ओके, त्यामुळे तुमचं करेक्ट ऑप्शन पहिलं असेल. नेक्स्ट बघा, पुन्हा एक हायलाइटेड सेगमेंट आलेली आहे. या ठिकाणी हायलाइटेड कोणता आहे मित्रांनो, हे वाला आहे. ओके, इव्हेंच्युअली फेल्ड कम्प्लिटली विदाउट एनी वॉर्निंग. ओव्हरऑल जर मिनिंग बघितली, दो द डील लुक्ड प्रॉमिसिंग ॲट फर्स्ट, म्हणजे पहिल्यांदा सुरुवातीला डीलसोबत प्रॉमिस केलं गेलं असलं तरीही इट इव्हेंच्युअली फेल्ड म्हणजे शेवटी ती काय झालेली आहे, कम्प्लिटली फेल झालेली आहे विदाउट एनी वॉर्निंग. ओके, म्हणजे या ठिकाणी एखादं काम यशस्वी होईल असं प्रॉमिस दिलं गेलं, पण शेवटी काय झालेलं आहे, कम्प्लिटली फेल झालेलं आहे. ओके, तर अशी मिनिंग कुठं मिळते ते ऑप्शनमधून आपण शोधून बघू. बीट अराउंड द बश. बीट अराउंड द बश म्हणजे काय होतं की थेट बोलण्यास नकार देणे. ओके, थेट बोलण्यास नकार देणे. त्यानंतर थ्रू द टावेल. थ्रू द टावेल म्हणजे हार मानणे होतं. ओके, थ्रू द टावेल म्हणजे हार मानणे होतं. त्यानंतर हिट द रनिंग ग्राउंड, याचाच अर्थ काय होतं, त्वरित काम सुरू करणे होतं. ओके, त्वरित काम सुरू करणे. आणि त्यानंतर वेंट अप इन स्मोक. ओके, म्हणजे धुव्यामध्ये उडणे किंवा धुव्यामध्ये नष्ट होणे असे पण या ठिकाणी मिनिंग निघू शकतो. आणि नष्ट होणे आणि या ठिकाणी फेल्ड होणे ही मिनिंग काय होतं मित्रांनो, एकमेकांना जुळतं. त्यामुळे या ठिकाणी चौथं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल, कारण या तिन्ही मिनिंग जुळत नाही. ओके, एक्सप्लेनेशनसुद्धा बघून घ्या. नेक्स्ट बघा, या ठिकाणी अँटोनिम विचारलेलं आहे रिफ्यूजचं. ओके, रिफ्यूज म्हणजे काय होतं, नकार देणे होतं. रिफ्यूज म्हणजे नकार देणे किंवा नाकारणे सुद्धा म्हणू शकतो याला. तर नकार देण्याच्या विरुद्ध काय असू शकतं, स्वीकारणे होऊ शकतं. ओके, स्वीकारणे, स्वीकारणे किंवा पुरवणे पण होऊ शकतं. ओके, पुरवणे. ओके, पुरवणे. ऑप्शन बघा, कस्टमर होईल का, कस्टमर होणार नाही. त्यानंतर सुटेबल पण होणार नाही आणि ओनर पण होणार नाही. तर काय होईल, प्रोव्हाइडेड होणार, म्हणजे स्वीकारलेले किंवा स्वीकारणे किंवा पुरवणे असं पण या ठिकाणी म्हणू शकतो. त्यामुळे तुमचं तिसरं ऑप्शन करेक्ट असेल. ओके, बघा योग्य उत्तर प्रोव्हाइडेड आहे आणि हा रिफ्यूजचा विरुद्धार्थी शब्द आहे. ओके, प्रोव्हाइडचा अर्थ पुरवणे होतं. इतर पर्याय चुकीचे आहेत. कस्टमर्स म्हणजे ग्राहक, सुटेबल म्हणजे योग्य, ओनर म्हणजे मालक. ओके, हे जे आहेत रिफ्यूजशी संबंधित नाहीत. ओके, त्यामुळे तुमचं करेक्ट ऑप्शन सी वाला असेल. नेक्स्ट बघा, सिनोनिम या ठिकाणी विचारले आहे तुम्हाला. शब्द कोणता आहे, डिनिग्रेट. बघा, डिनिग्रेट यामध्ये दोन शब्द आहेत, एक आहे ग्रेड आणि एक आहे डिनी. ग्रेड जी आपण ग्रीटिंग यूज करतो, ग्रीटिंग म्हणजे शुभेच्छा, तर ते ग्रेट आहे या ठिकाणी. आणि डिनाय म्हणजे नाकारणे होतं. ओके, तर हे ग्रेटचं विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी डिनाय लागून बनवलेला आहे. म्हणजे ग्रीटिंग म्हणजे शुभेच्छा होतं आणि शुभेच्छेच्या विरुद्ध जर बघितलं आपण तर ते काय होईल, निंदा करणे होईल. ओके, निंदा करणे. तर डिनिग्रेट म्हणजे काय होतं, निंदा करणे होतं. तर याचं सिनोनिम म्हणजे समानार्थी शब्द मॅग्निफाईंग म्हणजे मोठा करणे होईल का, नाही होणार. त्यानंतर इलॅबोरेट म्हणजे सुद्धा मोठा करणे होतं. त्यानंतर एक्झॅगरेट म्हणजेच काय होतं, अतिशयोक्ती करणे होतं. आणि डिस्पॅरेज म्हणजेच निंदा करणे होतं, एखाद्याची प्रतिष्ठा कमी करणे होतं. ओके, त्यामुळे डिनिग्रेटचा सिनोनिम समानार्थी शब्द काय असेल, डिस्पॅरेज असेल. ओके, तुमचं डी हे ऑप्शन करेक्ट असेल. ओके, बघा डिस्पॅरेज हे योग्य आहे, कारण डिनिग्रेट आणि डिस्पॅरेज हे दोन्ही शब्दाचा अर्थ काय होतं, एखाद्याची प्रतिष्ठा कमी करणे किंवा निंदा करणे असं होतं. इतर पर्याय चुकीचे आहेत. मॅग्निफाय मोठं करणे, इलॅबोरेट मोठं करणे किंवा तपशीलवार सांगणे, आणि एक्झॅगरेट म्हणजे अतिशयोक्ती करणे होतं. ओके, त्यामुळे चौथं ऑप्शन करेक्ट सिनोनिम असेल तुमचं. नेक्स्ट बघा, जे अंडरलाईन सेगमेंट आहे ते या ठिकाणी चुकीचं दिलेलं आहे आणि करेक्ट स्पेलिंग तुम्हाला 4 ऑप्शनपैकी शोधायची आहे. बघा, द प्रिन्सिपल मेड ॲन अनाऊन्समेंट. अनाऊन्समेंट आहे मित्रांनो. अनाऊन्समेंटची स्पेलिंग या ठिकाणी वाचायलाच कशी तरी वाटत आहे, पण करेक्ट स्पेलिंग बघा कशी येईल. नेहमी लक्षात ठेवा ॲन. ओके, त्यानंतर नाऊन लक्षात ठेवा, नाऊन, आणि त्यानंतर सिमेंट लक्षात ठेवा, CEMENT. ओके, या तिघांना जर जोडलं तर अनाऊन्समेंटची स्पेलिंग तुम्हाला मिळेल मित्रांनो. ती कुठं मिळेल बघा, या ठिकाणी सिमॅन्ट आहे. एक मिनिट, इथं काय आलेलं मित्रांनो, मीट आलेलं आहे. ओके, ही तर चुकलेलीच आहे. त्यानंतर बघा ANNOUN, नंतर लगेच EM आहे मित्रांनो. या ठिकाणी काय पाहिजे होतं, C आणि एमच्या मधात E पाहिजे होतं. त्यानंतर ही पण चुकेल. त्यानंतर जर बघितलं आपण या ठिकाणी ANN आहे मित्रांनो, त्यामुळे ही पण या ठिकाणी चुकेल. तर बघा ॲन
त्यानंतर नाऊन आलेलं आहे, त्यानंतर सिमेंट आलेलं आहे. ओके, तुमची करेक्ट स्पेलिंग काय असेल? सी असेल. ओके, सीवाली करेक्ट स्पेलिंग असेल, तुमचं सी ऑप्शन करेक्ट असेल. ओके, तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे 22 सप्टेंबरला झालेलं लोअर ग्रेड स्टेनोग्राफरचं जे क्वेश्चन पेपर आहेत आणि त्यामध्ये येणारं इंग्लिश ग्रामर आहेत त्याचं एक्सप्लेनेशन आपण पूर्ण केलेले आहेत. तर अशा प्रकारे जर एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि नोटिफिकेशनसुद्धा ऑन करा, जेणेकरून आपली अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके, तर धन्यवाद मित्रांनो.